आज या औंढा नागनाथ पंचायत समितीला का काढावा लागला मोर्चा? सतत यांनी 1 वर्षापासून गोरगरीब लोक 200-300 रुपये रोजाने मजुरी करायचे, ज्याच्याकडे 10-10, 12, 15-15 बाऱ्या पायपीट करतात, ज्याच्या एखाद्या शासनाच्या एखाद्या नातलगाला फार 10-15 हजार दिवस जर यायला जर पायपीट केली तर किती अवघड वाटेल याला. गोरगरीब शेळ्या ढोरं सोडून याच्या पाया पडा येतं. आज फाईल काढू, उद्या काढू, आज नेट नाही, उद्या नेट नाही. या सरकारचं 1 वर्षापासून गंभीर चाललेलं आहे. पहिला टप्पा टाकायला पैसे मागतात, दुसरा टप्पा टाकायला पैसे मागतात. अर्ध्या गरीबाला घर उघडे केले नाही, बरसात होऊन गेली, हिऊ वाजायले, 4-4 लोक अंगावर घेतात. त्या गरीबाला एक पण फटकं नाही अंगावर. या सरकारला आणि या शासनाला 1 वर्षापासून आम्ही मानधनी करतोय. गेल्या 8 दिवसामध्ये पाचपुते साहेबांनी येऊन शेपरी महामंडळ असो, पंतप्रधान असो, रमाई घरकुल यांना 8 दिवस झालं निवेदन देऊन आणखी पण पैसे टाकले नाहीत. गोरगरीब लोक उघड्यावर झोपतात, कुठेही झोपतात. थंडीच्या दिवसात यांना लाज वाटायला पाहिजे शासनाला. जे मोर्चा काढलेला या घरकुलाचे पैसे शेपरी महामंडळचे, रमाबाई, पंतप्रधान, आवश्यक पाण्याचे पैसे याने टाकून द्यावं, नाहीतर या हिंगोली जिल्हाभर रस्ता रोको करण्यात येईल. या माऊली झाटेला जे कायदा गोरगरिबासाठी जे मोर्चा त्यांच्या सर्व भारतांनी आमच्या जलदाबा सरकार प्रमुख सरकारच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. टाळ्या वाजवा. जय भीम, जय महाराष्ट्र, जय बिरसा. ऐका, सर्व कर्मचाऱ्याला या ठिकाणी सूचना आहे की येणाऱ्या सर्व लाभार्थ्याला, ते घरकुलचा असो, तो विहिरीचा असो, तो गावठाण, तो त्या गोठ्याचा असो किंवा तो एखादा मस्टर काढायला असो, कुठल्याही कर्मचाऱ्याने त्या लाभार्थ्याकडून पैसे घेता कामा नये. दुसरी गोष्ट, येणारा लाभार्थी त्याला कुठल्याही कारणानं तुम्ही या ठिकाणाहून वापस पाठविता कामा नये. घरकुलच्या सर्व इंजिनियरला सूचना आहे की सर्व जैनना सूचना आहे की त्यांनी या ठिकाणी सकाळी 10 ते 2 सर्व लाभार्थ्यासाठी पंचायत समितीमध्ये उपलब्ध असायला पाहिजे. सन्माननीय बीडीओ साहेब, त्यांचे कोणी एमआरजीचे खालचे लोक असतील, विहीर मंजुरी असो, गोठा मंजुरी असो किंवा त्यांचे कुरण मंजुरी असो, कुठल्याही लाभार्थ्याकडून मंजुरीसाठी पैसे घेता कामा नये. बीडीओ साहेबांना विनंती आहे की सर्व सरकारमधील सर्व जैनना 1 रूम या ठिकाणी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्याच्यावर नाव टाकायचं वर की घरकुल, सर्व घरकुलचे जे या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ती रूम प्रत्येक टेबल लावून त्या ठिकाणी त्या जैचं नाव आणि त्याचं सर्कल त्या टेबलवर नाव टाकून ठेवावे. या सर्व गोष्टीचं आपण सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी जर पालन नाही केलं तर येणाऱ्या 15 दिवसामध्ये तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांसहित आपल्या पंचायत समिती समोर आम्ही टेंट टाकून राहायला येणार आहोत.